नमस्कार. जय भीम, जय संविधान. पुण्यामध्ये 8 ऑगस्ट रोजी सर्व पक्षीय समाज संघटनेच्या वतीने मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. साहजिकच अनुसूचित जातीचं जे उपवर्गीकरण आहे त्याला विरोध करण्यासाठी 59 जातीतील प्रतिनिधी या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं पुण्यामध्ये तयारी सुरू आहे आणि मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असून या संदर्भात विविध पक्ष संघटनेचे व 59 जातीमधील एक जो मोठा समूह आहे जो चर्मकार समाज आहे त्या चर्मकार समाजाचे प्रतिनिधी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. जाणून घेऊया त्यांच्याकडून प्रतिक्रिया. जे 8 ऑगस्टचा जो मोर्चा आहे त्या 8 ऑगस्टच्या मोर्चाला अनुसरून यांची काय तयारी आहे, यांची भूमिका काय आहे, हे जनतेला काय आवाहन करू इच्छित आपण त्यांच्याकडे ऐकूया. ते आपली ओळख सांगतील आणि त्यानंतर त्यांचे हे सांगतील. सर. सर्वांना जय भीम. मी डॉक्टर प्राध्यापक शशिकांत सोनवणे, राष्ट्रीय चर्मकार महासंघ याचा मी राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे. आमच्या या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय माजी समाज कल्याण मंत्री बबनरावजी घोलप साहेब आहेत. खऱ्या अर्थानं जो या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे जी शासनाची जमात करत आहे आणि त्याच्या संदर्भात अबकड उपवर्गीकरण हा जो घाट या शासनाने घातलेला आहे याचा जाहीर निषेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रीय चर्मकार महासंघ आनंदरावजी आंबेडकर साहेब यांच्याबरोबर राहून खऱ्या अर्थानं या मागासवर्गीयातील समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे तुम्हाला आम्हाला संविधानाच्या माध्यमातून जे हक्क दिलेला आहे, जो जातीचा हक्क दिलेला आहे आणि त्या संदर्भातील खऱ्या अर्थानं हे तोडण्याचं काम, जातीमध्ये विभिन्नता आणण्याचं काम हे शासन जमात करू पाहते आहे. आणि मी तर या ठिकाणी जाहीर करतो की या शासनाला तशा प्रकारचा कसलाही अधिकार नाही आणि म्हणून त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आनंदरावजी आंबेडकर साहेब, वेगवेगळ्या संघटना आणि बबनरावजी घोलप साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रत्येक ठिकाणी याला विरोध करत आहोत आणि हा विरोध करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये विरोध हा तयार झालेला आहे. आपण या ठिकाणी आत्ताच आमच्या मित्रांनी या ठिकाणी सांगितलं 8 ऑगस्टला आपण पुण्यामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये जे आंदोलन करत आहोत, या उपवर्गीकरणाला विरोध करत आहोत आणि त्यासाठी चर्मकार समाज हा ताकदीनं बहुसंख्येनं संपूर्ण जिल्ह्यामधल्या चर्मकार समाजाच्या वतीनं त्या मोर्चाला आम्ही सर्व त्या ठिकाणी सहभागी होत आहोत. मी या ठिकाणी चर्मकार समाजातील प्रत्येक समूहाला, प्रत्येक संघटनेला मी या ठिकाणी आव्हान करणार आहे. खऱ्या अर्थानं आता ही वेळ मागासवर्गीयांना न्याय देण्याची आहे. त्याच्यामुळे चर्मकार समाजामधले वेगवेगळ्या संघटना, संस्था असतील, या सर्वांना मी या ठिकाणी आव्हान करतो की आपण आपसातले जे काही संस्था, संघटना असतील तो विषय बाजूला ठेवून फक्त चर्मकार समाजासाठी, मागासवर्गीय समाजासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्रित 8 तारखेला कलेक्टर कचेरीवरती त्या ठिकाणी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं असं बबनरावजी घोलप साहेब यांच्या वतीनं आणि पुणे जिल्ह्याच्या वतीनं मी या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी आव्हान करतो. आणि आपण सर्वांनी आता नाही तर परत नाही हे लक्षात ठेवून जर आता तुम्ही चांगल्या प्रकारचा लढा जर दिला नाही तर पुढील येणारी पिढी जी आहे ती आपल्याला माफ करणार नाही. कारण बाबासाहेब आंबेडकरांचे तुम्ही आम्ही वंशज आहोत. बाबासाहेबांनी जे मागासवर्गीयांसाठी जो न्यायाचा हक्क दिलेला आहे आणि तो हक्क तोडण्याचं काम काही मंडळी करू पाहत आहेत. त्याला कडाडून विरोध आपण सर्वांनी त्या ठिकाणी चर्मकार समाज म्हणून त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि त्यासाठी या मोर्चामध्ये सर्वांनी जुना बाजार ते कलेक्टर कचेरी
इथपर्यंत हा मोर्चाचं आयोजन आहे आणि त्या ठिकाणी सर्वांनी सहभागी झालं पाहिजे. आणि पुन्हा एकदा सर्वांना मी या ठिकाणी चर्मकार समाजाला या ठिकाणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं आवाहन करतो की आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि समाजाला, मागासवर्गीयांना न्याय मिळवून द्यावा अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो. जय भीम, जय भारत.